नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, लाडका बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. अख्खा महाराष्ट्र गणेशमय झालाय. बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये व्यस्त आहेत. विघ्नहर्त्या 10 दिवस आपल्याकडे पाहुणा म्हणून येतो. त्याच्या स्वागतात आणि पाहुणचारामध्ये काहीही कमतरता राहायला नको. गणेश चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला आणि या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवाची विशेष पूजा केली जाते. अनेक लोक आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि 10 दिवस त्याची पूजा करतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे विसर्जन करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी 4 शुभयोग निर्माण होणार असून गणेश चतुर्थीला सकाळी ब्रह्मयोग असणार आहे, जो रात्री 11:17 असेल. त्यानंतर इंद्रयोगही या दिवशी असेल. या 2 योगा व्यतिरिक्त रवियोग सकाळी 6:02 ते दुपारी 12:34 आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 12:34 8 सप्टेंबरला सकाळी 6:03 असणार आहे. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:07 ते दुपारी 1:33 गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तादरम्यान पूजा करणे फलदायी ठरेल. पंचांगानुसार यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 2:31 असणार आहे. जर काही कारणाने या शुभ मुहूर्तावर गणेश स्थापना तुम्ही करू शकलात नाही, तर संध्याकाळी 5:37 गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करू शकता. आपल्याकडे पूजेबरोबरच देवाला संतुष्ट करण्यासाठी नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. प्रत्येक देवतेला विशिष्ट प्रसाद किंवा नैवेद्य आवडतो. देवाचा आवडता भोग अर्पण केल्याने भक्ताला समाधान, प्रसन्नता प्राप्त होते. जाणून घेऊया नैवेद्याविषयी परंपरेने चालत आलेली महत्त्वाची माहिती. 7 सप्टेंबर 2024 पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापना करतील. तर आपल्या लाडक्या बाप्पाला पहिल्या दिवशी मोदकाचा प्रसाद द्यावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. पौराणिक कथेनुसार देवी पार्वती रोज गणपतीसाठी मोदक बनवायची. दुसऱ्या दिवशी गणपतीला बेसनाचे लाडू अर्पण करावे. तिसऱ्या दिवशी लाडक्या बाप्पाला मोतीचूर लाडू अर्पण करावे. त्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येतो, चांगला जोडीदार मिळतो, अशी मान्यता आहे. चौथ्या दिवशी गणेशाला मालपुआ अर्पण करू शकता. असे मानले जाते, लग्नात अडथळे येत असतील तर गणपतीच्या आशीर्वादाने विवाह लवकर होतो. 5व्या दिवशी गजाननाला रव्याची खीर अर्पण करावी. असे म्हणतात की यामुळे शत्रू शांत होतात. 6व्या दिवशी गणेशाला मावा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे बाप्पा लवकर प्रसन्न होतील. 7व्या दिवशी बाप्पाच्या पूजेत नारळ ठेवा. नारळाला गणपतीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात कधीही नकारात्मक शक्ती येत नाही. 8व्या दिवशी गणेशाला पंचमेवा अर्पण करावा. ग्रहांच्या अशुभतेमुळे प्रगती थांबली असेल तर सर्व अडथळे दूर होतात. 9व्या दिवशी बाप्पाच्या पूजेमध्ये मखाणा खीर अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला सकाळी गणपतीची पूजा करावी. विसर्जन करण्यापूर्वी त्यांना केळीचा प्रसाद द्यावा. त्यानंतर तो सर्व प्रसाद घरातील सर्व मंडळींना
वाटून घ्यावा. असे मानले जाते की याने बाप्पा सर्व संकटे दूर करतात. तुम्हीही घरी गणपती बसवत असाल तर त्यांना 10 दिवस वेगवेगळे नैवेद्य दाखवावेत. गणपतीला आवडीच्या वस्तू अर्पण कराव्या. बाप्पाला आवडीच्या वस्तू अर्पण केल्याने तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव होईल. ओम गणपतये नमः. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.